गणेशपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी अपराध क्रमांक 122 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये एक अपराध दाखल होता। यामध्ये प्रमोद नानाजी देवगिरकर हे तक्रारदार आहेत। तक्रारदार यांचं ज्वेलरीचं दुकान आहे आणि देवगिरकर ज्वेलर्स म्हणून त्यांनी हिंगणघाट या ठिकाणी त्यांचं स्वतःचं दुकान आहे। परंतु ते मागच्या 20 वर्षापासून नागपूर येथील रमेश ज्वेलर्स बडकत चौक या ठिकाणावरून ते दागिने खरेदी करतात आणि ते त्यांच्या हिंगणघाट येथील दुकानात त्याची विक्री करतात। ते दिनांक 28 मार्च रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे या दुकानातून खरेदी केली आणि ते दागिने घेऊन रिक्षाने ते बसमध्ये बसण्याकरता जात होते। दरम्यानच्या या प्रवासामध्ये एक महिला त्यांच्याबरोबर बसली आणि ज्या वेळेला ते बसमध्ये बसले आणि बसमधून बसल्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी बॅग उघडून बघितले, त्यांचे जे दागिने होते ते दागिने त्यांना त्या बॅगमध्ये आढळून आलेले आहे। त्यांच्या दागिन्याची चोरी झाली हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे येऊन गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे जे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे आणि त्यांचा जो सहकारी स्टाफ आहे त्या स्टाफने अथक मेहनत केली। 200 पेक्षा जास्त तासाचं फुटेज त्यांनी चेक केलं आणि त्यामध्ये ही महिला जी आहे त्या महिलेने तोंडावरती चेहऱ्यावरती फडके बांधले होते, परंतु त्यामुळं ती ओळखू येत नव्हते। परंतु तिचे काही तिच्या चालण्याच्या लकबीवरून, त्या चालण्याच्या पद्धतीवरून आम्ही आमच्या तपास पथकाने तिला शोधून काढल्यानंतर तिला अटक करून 11 तारखेला तिला अटक करण्यात आली। तिची कस्टडी घेण्यात आली। 2 दिवस तिची पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर तिच्याकडे बसून चौकशी केल्यानंतर तिने तो गुन्हा कबूल केला आणि जवळपास 13,54,000 रुपयाचा मुद्देमाल जे सोन्याचे दागिने हे आम्ही तिच्याकडनं जप्त केलेले आहेत। 153 ग्रॅम सोन्याचे दागिने आम्ही तिच्याकडनं जप्त केलेले आहेत। ही कामगिरी आमच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे तसेच विशेष असं पवन मालखेडे, वैभव यादव, दलित लोखंडे, समीर शेख, सागर धवन, मेघा चारपे आणि सुमेध नीतनवरे आणि आरती राठोड या आमच्या स्टाफने ही कामगिरी केलेली आहे। ही जी आरोपी आहे ही आरोपी आजनीमधील टोळी, रामटेके नगर टोळी जी आहे त्या ठिकाणी राहणारी आहे। हिच्याकडून आम्ही बरीचशी चौकशी केली, तपास केला, परंतु इतर काही गुन्हे आम्हाला उघडकीस आलेले नाही आहे। सध्या हा एक गुन्हा आम्हाला उघडकीला आलेला आहे। आम्ही अधिक तपास करीत आहोत त्या गुन्ह्यामध्ये।